राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक सुंदर ठिकाण आहे। घनदाट जंगले, धबधबे आणि हिरव्यागार डोंगरांनी वेढलेलं हे ठिकाण पर्यटकांना खूप आकर्षित करते। राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरीचा जलाशय बांधला आणि तेव्हापासून कोल्हापूर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सुटला। याच राधानगरीत आज आपण भेट देणार आहोत हत्तीमाल या ऐतिहासिक ठिकाणाला। माझ्यासोबत आहेत वारनामाई ट्रेकरचे ट्रेकर्स। हत्ती महाल हे राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेले एक सुंदर ठिकाण। इथं हत्तींच्या झुंज होत असत। तसं पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रच हत्तीप्रेमी आहे। हत्ती या प्राण्याविषयी पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना, विशेषतः कोल्हापूरकर आणि सांगलीकरांना विशेष कौतुक। आणि याच हत्तींच्या लढाया जिथं व्हायच्या किंवा हत्तींच्या झुंजी जिथं व्हायच्या त्या ठिकाणाला हत्तीमाल नावाने ओळखलं जातं। यस घेतलं दोघांनी घेतलं आमच्या यू बघ ती छोटी यू थांबा सागर एक मिनिट। गुड आयडिया। चप्पल काढून घेतली, टेन्शन काढूनच जाऊ दे ना। हो तशीच जाऊ रस्ता नाही इथपर्यंत जायचं। हा जरा स्लो। मी जेवढं घाबराल तेवढं तुमच्या पुढचा माणूस लवकर पडणार। क्या हो रहा है? उनको दोनों हाथ पकड़ के ऐसा खड़ा करो, धीरे धीरे हाँ एक मिनिट इकडे इकडे। हाँ हाँ थांबा 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 एक मिनिट, त्यांना खाली उतरू दे। हाँ ते एक मिनिट थांबा थांबा एक मिनिट ते चष्मा दे। वो आपके बैग में रखो, साइड पे नहीं रुको, मेरे पॉकेट में रखो। हे म्हणतात ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। आयो हाँ खतरनाक थ्रिलिंग ॲडव्हेंचरस ट्रेक केलाय तुम्ही आज।
नाही तेवढं 4 लोकांचे पोहायला. साडे इकडे आले का कॅन्डिड ओय मसाला आहे ना ओके खडा मसाला नाही का? मी नाही, नाही. वर बघितलेलं नाही खडा मसाला नाही, दूध आमटी मसाला. व्हाईटच दिसायला लागलाय ना सगळं. आलेलं आहे. आणि दूध आमटीच म्हणलं आम्ही आलो होतो असं सांगितलं त्यांना महिला मंडळाला बघता येईल. मी आज आले आणि खरंच म्हणजे आपण सगळेजण खूपच छान आहात. सगळ्यांचं छान आणि सकारात्मक प्रतिसाद आज मिळाला आणि स्पेशली ना मला आज तिकडे पायऱ्या नव्हत्याच तिथे, तिकडे उतरताना आणि चढताना खूप मदत झाली मला.